भरीत आपलं तव्यामध्ये बनवायचंय, लोखंडी तवा एकदम झणझणीत भरीत बनवायचे आपल्याला. हो का, अशी चांगली शिंगरून घ्यायची या वांग्यांना. अशी कांदा आणि वांगी गेलेला परवडतो. हा, पण रंधन चांगलंच झालं काय. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आज आई तुमच्यासाठी बनवणार आहे आपल्या वाड्यावरती वांग्याचं भरीत. तर आपली आई बनवणार आहे, कसं काय बनवणार आहे ते संपूर्ण वातावरण तुम्हाला बघायचंय. चला तर मग. तर मित्रांनो, आता कसं झालंय, आता हे वळीव पावसाचं वातावरण आहे, म्हणजे पाऊस वळवाव येऊन पडणारं वातावरण आहे. त्यामुळं लय ऊन लागतंय, तापतंय सकाळ सकाळचं नुसतं. आपली मेंढरं बघा पालात सावलीला जाऊन बसल्या ते. मित्रांनो, आता मस्त लय ऊन लागते, पण पाऊस कधी अचानक येईल सांगता येत नाही. त्यामुळं का इथं आपली अशी मेंढरं आहेत, सकाळ सकाळचं वातावरण आहे. या ठिकाणी आपली तयारी आहे मित्रांनो. का ही अशी आईने मस्तपैकी आता चूल पेटावते, बनवायचे आपल्याला भरीत एकदम झणझणीत. आपल्या चुलीला जाळ लावलाय आता मस्तपैकी बघा. बघा इथं अशी आपली वांगी चिरायची मित्रांनो, आणि अशी चिरून इकडे तव्यात टाकायची. बघा अशी भरीत बनवायचं एकदम झणझणीत आपल्याला. या आपल्या वाड्यावरचं धनगर वाड्यावरचं धनगरी जेवण तयार होणार आहे या ठिकाणी. आपली आई मस्तपैकी या ठिकाणी वांगी बिंगी घेते चिरून. आई झाली का नाही वांगी चिरून? झालं, आता एकच राहिले. एकच राहिले. काय करायचे आपल्याला? वांग्याचं भरीत करायचंय. धनगर वाड्यावरचं वांग्याचं भरीत. आता ही वांगी घ्यायची, तेलात तळून. त्याला तळायची पहिली. हा, पहिले तेलात तळायचे ते. घालायचं त्याला. मित्रांनो, ह्या 3 विटांच्या चुलीवरती आता आपली मस्तपैकी वांगी इथं उकाडते ते बघा या तव्यामध्ये. मित्रांनो, भरीत आपलं तव्यामध्ये बनवायचंय, लोखंडी तवा एकदम झणझणीत भरीत बनवायचे आपल्याला. वांगी तेलात आहेत, त्यामुळं वांग्याच्या तिथं तर नुसतं हे चाललंय बाबा, नुसतं तेल उडतंय मित्रांनो. असं बाहेर येतंय तव्यातनं, भाजतंय, जाग्यावर गरम झालंय सगळं, एकदम बेकार झाले बेकार. का हे अशी आपली वांगी तेलात मस्तपैकी उकडून घेतले ते. आता अजून त्याची बरीच प्रोसेस आहे मित्रांनो. आता याला वरतीने चिंगरून घ्यायचे वांग्याला. ह्या वांग्यांना आता वरत्याने चांगली चेंगरायची. आहे वरतीने वांगी चिंगरून घेते, वरत्याने वांगी चेंगरायची. हो का, अशी चांगली शिंगरून घ्यायची या वांग्यांना. आपलं वाड्यावरचं भरीत बनवायचंय मित्रांनो आपल्याला. वाड्यावाज काहीतरी खास एकदम झणझणीत. अशी वांगी आईने घेतले ते चिंगरून थोडी थोडी ताटात काढून घेते. त्या तव्यातनं ताटात काढून घेते. ताटात का काढते? काढते म्हणजे आता कांदा तळून घ्यायचा आहे. कांदा तळायचा आहे काय भरतासाठी? हा, कांदा तळायचा. आता अशी वांगी तेलात तळून घेतली की बरीच लय चवदार लागतं. चवदार, एकदम चवदार लागणार मित्रांनो आपलं भरीत. तर हो का, अशी वांगी आईने आधी चांगली ही केली, तेलात तळली, नंतर चांगली चेंगारली यांना. चुलीला लावलाय जाळ. हा, घ्यायचा कांदा तळून. कांदा तळायचा आहे काय? आता कांदा तळून घ्यायचा आहे. कांदा चिरून कांदा टाकला म्हणजे बरेच चांगलं चवदार लागतं. बारीक बारीक चिरायचा कांदा भरताला. हा, बारीक बारीक चिरायचा आहे कांदा भरताला आणि चांगला तळून घ्यायचा आहे. हे आपला घेतला ना, हा, लाल बुंग तळायचा आणि मग ते बरीच लय भारी लागतं खायला, एकदम झणझणीत. झणझणीत. आणि चुलीवरचा असल्यामुळे चांगले चव बी देत. हा, चुलीवरच असल्यामुळे चांगलं चव देत आणि चांगलं मग
मस्त लागतं. आपला अर्धा कांदा चिरून झाला मित्रांनो. अर्धा कांदा ठेवलाय तळायला. अर्धा आधी ठेवलाय आईने तळायला. का ह्या तेल मागाशी वांग्याला टाकलेलंच तेल भरपूर होतं आणि त्याच तेलात आता आपल्याला कांदा चांगला लाल तळून घ्यायचा आहे. जाळ बी लागलाय चांगला झुळूमुळू. त्याला लय बडा बडा नाही घालायला. बडा बडा घातल्यावर काय होतं ते गोड मस्त लागत नाही. असं गवळ एकदम मग मित्रांनो करपत तरी नाही ते सगळं बेकारीच होती. असं गवळा गवळा जाळ लागून मंजूळ तळून घ्यायचं. थोडा थोडा जाळ लावून मंजूळ तळायचं याला. हा थोडं थोडं जाळ लावून आता चांगलं मंजूळ तळून घ्यायचं. ते भाडभाड काय करपून तरी जातून नीट होत नाही. मी तळत नाही नीट. हा कांदा होता ते सगळा चिरून झाला आणि तळल्यावर मग असा कांदा मोठा असला तरी लाल तळल्यावर बारीक होतो मला नीट. आता आता मग केवढा कांदा होता आता ते लाल तळून तळून मंजूळ तळलं तरच असं होतं. म्हणजे असा करकार सुद्धा कांदा लागत नाही. एवढी घ्यायची हळद टाकून एक चमचाभर. हा चमचा थोडीशी टाकायची. चमच्याभर नाही थोडी हळद टाकून घेतली. आता घेतलाय असं तळून चांगला कांदा. त्यात आता थोडस टाकायचे मीठ. हे आपले मीठ बिट आपले डबड्या डोबड्यात असतात ऐका नाही. हा मीठ डबड्यातच ठेवायचं. हा आपलं वाड्यावरचा संसार असं छोट्या मोठ्या ह्याच्यात ठेवायला लागतं. हा ना वागवायचं काय डबडुब आपल्याला वागवा येते का असं ठेवायचं आपलं डबड्या डुबड्यात. हे डबडं फुटलं की दुसरं डबडं करायचं. हा आणि लोखंड डबडुब म्हणजे त्याचं वजन असणार. हा ना आपलं थोडं थोडंच न्यायचं. रानातलं उचलायला लागतो पसारा. हा आता इथं तरी हाय 2 महिने जाग्यावर पण रोज म्हणलं तरी आता दिवाळी झाली की हल्लं की रोज उचलावं लागतं. बिराळा. हा बिराड रोज उचलायला लागतं. आता टाकायचं 1 चमचाभर मसाला. मसाला 12 महिन्याचा करायला लागतो. परत परत गावत नाही करायला. एकदाच बनवायचा आपला. एकदाच बनवायचा वर्षाला. चैती पर्यंत गेला पाहिजे आणि पुन्हा मग चैतीला परत दुसरा. एका टायमाला नाही वाटलं तर नुसता मसाला टाकायचा तरी कालवण भारी लागतं. का आपल्या आईने मीठ मसाला हळद टाकून आपला कांदा कसला बनवलाय झणझणीत. आता हे थोडा थोडा जाळ लावला म्हणून. आता ही वांगी मग अशी तेलात तळलेली. आता ही वांगी ह्यात चांगली परतून घ्यायच्यात. आता परतून घेऊन चांगली उकडून परत द्यायच्यात. परत चांगली उकडायची कांद्यात. चांगली उकडली ना मग कांद्याचा त्याचा एकजीव झाला की ते खायला मस्तच लागणार खायला. अशी कांदा आणि वांगी गेलेला परवडतो. पण रंधन चांगलंच झालं काय. बडा बडा जाळ घातल्या माणूस म्हणतो लय लगेच पटकून घेऊन. पटकून गेले की ते बरोबर लागत नाही. तर आता असं मस्त झालंय आपलं भरीत. म्हणजे आहे आपली कमी वेळात होणारी भाजी. कमी वेळात लगेच होणार भाजी ती वांग्याची. करतो आपलं गाय गुईला पटकेन 2 माणसं असल्या बकऱ्यावाल्याला पटकेन काहीतरी करून द्यायचं. मग आपली बकरी जाते तर रानात चरायला. असं लवकर झालं की कोण म्हणून असं हलवून घ्यायचं आपलं सगळं. वांग्याचं भरीत कमी वेळात झालंय बनवून. व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा. आपल्या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. आई म्हणते एकदम कमी वेळात आपलं वाड्यावरचं वांग झालं बनवून.